नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएफ फंडात ईपीएफओवर गंभीर आरोप झालेला आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पीएफ फंडाबाबत ईपीएफओवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता पेन्शनधारकांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओ यावर थेट हल्लाबोल केला आहे। ईपीएफओ निधीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत। ते कसे व्यवस्थापित केले जात आहे, पैसे कुठे गुंतवले जात आहे, अनेक प्रश्नासह चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पेन्शनर गौतम चक्रवर्ती म्हणाले, संस्थेकडून होणारे संशयास्पद व्यवहार, ईपीएफओ निधी तुटवड्याचे खोटे दावे इत्यादीची चौकशी करून ते निधीचे व्यवस्थापन कसे करत आहेत हे शोधले पाहिजे। हे जवळजवळ निश्चित आहे। पडद्यामागे एक मोठा घोटाळा सुरू आहे। दुर्दैवाने असा विरोधी पक्ष अस्तित्वात नाही ज्यांच्याकडे ईपीएफओ आणि त्यात सहभागी असलेल्या राजकीय नेत्यांना उघड करू शकणारा एकही करिश्माही नेता नाही। माध्यमांना स्टिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना उघड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाकडेही दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। गरीब पेन्शनधारक गरिबीत बुडत आहेत। ईपीएफओकडून मोठ्या प्रमाणात निधी कसा व्यवस्थापित केला जातो याची चौकशी न्यायपालिकेने सुरू करावी। दुसरे पेन्शनधारक दक्षिणायूर्ती एच म्हणाले, पीएफ योगदानकर्त्याच्या सामाजिक कल्याणासाठी ईपीएफओची स्थापना करण्यात आली। अशा प्रकारे तयार केलेला निधी व्याजासह परतफेड करण्यासाठी आहे। तसेच पेन्शन फंडात दिलेला भाग पेन्शनच्या वितरणासाठी म्हणजेच ईपीएफ पेन्शनसाठी देखील आहे। अशा प्रकारे तयार केलेला कॉर्पस फंड फक्त ईपीएफ पेन्शनधारक आणि पीएफ धारकांच्या कल्याणासाठी वापरला जावा, इतर कोणत्याही कारणासाठी नाही। ईपीएफओला त्यांचे वेतन आणि इतर खर्च सरकारकडून घ्यावे लागतात। याची सखोल चौकशी करून ईपीएफओवर कठोर कारवाई करावी। जर ईपीएफओ बेकायदेशीरपणे काम करत असेल तर ईपीएफओ रद्द करावा। कॉर्पस फंड पीएफ धारकांना आणि ईपीएस 95 पेन्शनधारकांना परत केला पाहिजे। तर मित्रांनो, ते असे बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।